20वा लग्नाचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आम्ही निघालो आहोत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. तर आज काय जास्त गाडीवर पण आलो आहोत साई दत्त स्नॅक्स या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. आता इथे एक मोठा ग्रुप होता. सुप्रभात मित्रांनो, भटकंडी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. केदारनाथच्या राईड नंतर आपण आता आज छोट्या राईडवर निघालो आहोत. आज आहे आमचा 20वा लग्नाचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आम्ही निघालो आहोत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. तर आज काय जास्त गाडीवर सामान नाही, फक्त एक टॉप बॉक्स आहे. त्याच्यामध्ये पण काही जास्त सामान नाही लावलेलं, फक्त थोडंसं सामान आहे. आणि आम्ही आज निघणार आहोत. आता निघायला होता 5:30ला, आता 6:30 झालेत. आता थोड्याच वेळात निघू आणि आपण गाडीवर भेटू. ठाणे सावरकर नगर इथून आपण आता सुरुवात करतोय माझ्या सहचारिणी बरोबर. चांगल्या वाईट काळात सुखदुःखात प्रत्येक उतार चढावात खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत उभ्या असलेल्या बायकोसोबत आज आपण आणखीन एक ज्योतिर्लिंग पूर्ण करणार आहोत. ह्याच्या आधी आपण 2 ज्योतिर्लिंग पूर्ण केली होती. ती म्हणजे एक भीमाशंकर आणि दुसरं केदारनाथ. आपण जेव्हा गेल्या वर्षी दिवाळीमध्ये बुलेट घेतली त्यावेळेस एक आपण संकल्प केला होता की 12 ज्योतिर्लिंग आपण बुलेटवर पूर्ण करायचे आणि त्यासाठी आपण प्रवास सुरू केला. त्या प्रवासामधली 2 ठिकाणं भीमाशंकर आणि केदारनाथ अजूनपर्यंत पूर्ण झालेली आहेत. केदारनाथ हे आपण गेल्या महिन्यात केलं दिवाळीपूर्वी, जिथे ठाणे ते केदारनाथ हा प्रवास करण्यासाठी आपल्याला 4 दिवस लागले आणि त्या 4 दिवसात थंडी, खराब रस्ते, मस्त डोंगर यांची मजा घेत आपण पोहोचलो केदारनाथला. तो भारी प्रवास होता आणि त्या प्रवासाने आम्हाला एक चांगली गोष्ट शिकवली म्हणजे प्रवास कठीण असतो, पण सोबत योग्य व्यक्ती असली तर सगळं सोपं असतं. आता आपण निघालो ठाण्याच्या ट्रॅफिक मधून बाहेर. मधल्या काही काळात मी दाखवलं नाही कारण भरपूर ट्रॅफिक होतं, त्यामुळे काय दाखवण्यासारखं तिथे काहीच नव्हतं. तर आजची गाडी स्पेशल आहे कारण मी फक्त त्र्यंबकेश्वराचं दर्शन नाही तर 20 वर्षाच्या सहप्रवासाचं सेलिब्रेशन आहे आणि त्यासाठी आपण निघालो आहोत. आणि या प्रवासातली माझी विधी माझी बायको जिने याच्या वेड्या बाईक राईडच्या हौसेसाठी प्रत्येक वेळेला होकार दिला. इव्हन केदारनाथसाठीही तिने होकार दिला आणि माझ्याबरोबर आली, प्रवास पूर्ण केला. हॅट्स ऑफ. ठाण्यावरून नाशिककडे जाणारा हायवे म्हणजे एकदम बाईक रायडरसाठी स्वर्ग आहे. मस्त रोड आहे. फक्त प्रॉब्लेम काय झाला की हल्ली त्या रोडवर बरंच ट्रॅफिक असतं आणि आम्हालाही सकाळी निघायला बराच उशीर झाला, त्याच्यामुळे मध्ये ट्रॅफिकमुळे बराचसा टाइमपास झालाय. बाकी मस्त सकाळची हवा सुटली आहे, हलकी थंडी सुद्धा आहे आणि पुढे आता थोडा डोंगर लागतील, कसारा घाट लागेल, त्याच्यामुळे एकदम अॅनिव्हर्सरी साठी एकदम बेस्ट राईड आहे, परफेक्ट राईड आहे ही अॅनिव्हर्सरीसाठी. आता आपण थोड्या वेळाने कचरा घाटाच्या दिशेने चाललोय, तिथे आता बघू किती वेळ लागतो. एकदा भिवंडी क्रॉस केलं की पुढे काय एवढा ट्रॅफिकचा प्रश्न येणार नाही. भिवंडीपर्यंत थोडंसं ट्रॅफिक असतं, त्याच्या पुढे रोड जवळ थोडा खुल्लाच असतो. कचरा घाटात तर गेल्यानंतर अजूनच मजा येणार आहे कारण कचरा घाट म्हणजे डोंगर, बाजूला रेल्वे लाईन आणि खरंच ती एक वेगळी मजा असते त्याच्या रोडवरून गाडी चालवण्यामध्ये. आता ह्या राईड नंतर आपली एक मोठी राईड होणार आहे ती म्हणजे उज्जैन, महाकाल आणि ओंकारेश्वरची. तर त्याच्यासाठी कमीत कमी पुढचे 4 दिवस लागणार आहे. त्याच्यासाठी आपण आता बघू कधी वेळ मिळतोय तर पुढच्या महिन्यात त्याप्रमाणे तो प्लॅन करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर एक माझा मित्र सागर मोरे म्हणून आहे, तोही आपल्याला जॉईन करणार आहे. ऍक्च्युली तो त्याचाच प्लॅन आहे, फक्त मी त्याला जॉईन करणार आहे. तो बरेच दिवस मागे लागलाय, तर बघू आपल्याला सुट्टीप्रमाणे वेळेप्रमाणे कधी ऍडजस्ट होतं ते त्याप्रमाणे एक तो प्लॅन करायचा आहे. आणि ती होईल मजा त्या राईडला पण, कारण ते महाकालेश्वरला जायचं, तिथून
तर ओंकारेश्वरला जायचंय. ऑलमोस्ट ते जवळजवळ नाही म्हटलं तरी 550-600 किलोमीटर जाता नाही, 550-600 किलोमीटर येता नाही. त्यामुळे ती पण मोठी राईड असणार आहे आणि दोन्ही वेळेला 550-600 किलोमीटर एका दिवसातच चालवावे लागणार आहे. कारण तिथे एक दिवस पूर्ण महाकालेश्वरला जाणार आहे, त्याने एक दिवस इंदोर आणि ओंकारेश्वर मध्ये फिरण्याला लागेल. त्यामुळे तिथे वेळ त्याच्यासाठी राखीव ठेवावा. आता आपण आलो आहोत साई दत्त स्नॅक्स मध्ये. आता इथे ब्रेकफास्ट करू. हा साई दत्त स्नॅक्स हा बराच फेमस आहे. इथे बरेचसे बाईक रायडर्स असतात. आता इथे एक मोठा ग्रुप होता, जे भंडारदराला चालले होते. तर बरेच जण इथे येत असतात. आता आपण इथे मस्तपैकी इडली वडा, गरम गरम वडा, उसळ आणि कॉफी घेऊ. आणि त्याचबरोबर आता परतचे आपल्या जुन्या आठवणी त्या मी पुढे सांगेनच, त्या सुद्धा आहेत. नाश्ता मस्त करू. नाश्ता करून पुढे निघू. 20 वर्षाच्या प्रवासात बरीचशी भांडणं झाली, हसू झालं, रडणंही झालं. पण आमच्यात एक अलौकिक नियम आहे की भांडण झालं आणि एक जण चिडलं तर दुसऱ्याने त्यावेळेला शांत राहायचं आणि त्याचा जो काही मुद्दा असेल किंवा जो काही विषय असेल तो नंतर समजावून सांगायचा. त्याच्यामुळे एक आमचं सुंदर नातं बनलंय आणि तरच त्या नात्याला कोणाची नजर लागली. आता आपण आलो आहोत कसारा घाटात. हा घाट म्हणजे बाबा बाईकवाल्यांसाठी महाकुंभ आहे. या वर्णामध्ये एक मस्त अशी जादू आहे आणि जशी अनिधानी माझ्यावर केली होती की आम्ही तिला पहिल्यांदा बघितलं होतं गावी लग्नामध्ये. आता एक 20 वर्ष झाली. तर एक तुम्हाला स्टोरी सांगतो. माझ्या जवळच्या जवळजवळ सगळ्या मित्रांना, फॅमिली मेंबर्सना, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. मी गावी गेलो होतो चुलत भावाच्या लग्नासाठी. लग्न होतं 3 मे ला. पण गावी आम्ही असलो कोकणातले असल्यामुळे गावी सुवेर सुतक हा प्रकार भरपूर असतो. सुवेर सुतक करत ते लग्न गेलं जवळजवळ 23-24 मे पर्यंत पुढे. आणि त्यावेळेस आमच्या मॅडम म्हणजे माझी बायको म्हणजे माझ्या चुलत बहिणीच्या दिराची मुलगी आहे. त्यामुळे आमचं असं जवळचं असं नाही, पण आहे नातं ते. तर ती लग्नासाठी आली होती, ती गावी आली होती, त्यामुळे ती लग्नासाठी तिथे आली. मी लग्नात बघितल्यानंतर असं असतं की फर्स्ट साईड लव, तसं ते झालं. आवडली. त्यानंतर विचार पुढची सगळी बघणं सुरू झालं होतं. त्यानंतर आम्ही होतो गावी, लग्न अटेंड केलं, वरातीत नाचलो. माझी आई तर मला नंतर पण बोलायची की नाचता नाचता पटवलं म्हणून.
तर नवरात्रीत नाचलो. त्यानंतर थोडे दिवस होतो, पूजा वगैरे झाली. त्यानंतर ती लवकर मुंबईला आली. मी थांबलो होतो. ती मुंबईला आली. त्यानंतर तिने मुंबईला आल्यानंतर तेव्हा मोबाईल नव्हते. ही गोष्ट आहे जवळजवळ 2002 मधली. तेव्हा काही मोबाईल्स वगैरे अवेलेबल नव्हते. तर त्यावेळेला मग घरच्या लँडलाईन वर 2 वेळा फोन केला. मी आलो. त्यानंतर आईने आल्या आल्या मला लगेचच निरोप दिला होता की ठाण्यावाल्या मैत्रिणीचा फोन आलाय म्हणून. मग त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. त्यानंतर विचारलं, तिच्याकडून होकार आला. त्यानंतर झालं, लग्न वगैरे झालं. आता त्या गोष्टीला 20 वर्ष पूर्ण झालेत. तर ही अशी आमची एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे, जी की 20 वर्ष पूर्ण करून आता 21व्या वर्षात पदार्पण केलं तुम्ही. आता आपण आलो घोटी त्र्यंबक रोडवरती. आता इथून त्र्यंबकेश्वर काही जास्त लांब नाही, एक ऑलमोस्ट एक 25-30 किलोमीटर आहे पुढे. तर हा एक नाशिक मधला सर्व रोडपैकी एक सुंदर एक असा रोड आहे. दोन्ही बाजूने हिरवळ आहे, टेकड्या आहेत आणि मधोमध आपली धडधडणारी बुलेट आहे. आणि हा प्रवास आमची रोड ट्रिप नाहीये, फक्त आमच्या 20 वर्षाच्या आठवणींना उजळणा देण्यासाठी आणि एकमेकांसाठी काढलेला वेळ आहे. तर आता आपण जाऊ पुढे. त्र्यंबकेश्वर पण येईल. आणि मुळात इथे आजूबाजूला एक धरण नाही आहे, पण ते गाडी चालवण्याच्या चक्करमध्ये ते धरण दाखवायचं राहून गेलं. इथे आहेत बऱ्याच ठिकाणं आहेत जिथे आपण थांबून फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो. गावागावातून जाणारा रस्ता आहे, स्पीड ब्रेकर्स आहेत बरेचसे, गावातून रस्ता आहे, पण शॉर्टकट आहे जो त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आहे.
आता तरी मित्रांनो आपण आत्ता पोहोचलोय आपल्या ड्रीम डेस्टिनेशनला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये. तिथे आल्यावर एक मन शांत होतं आणि आज तरी एक वेगळीच ऊर्जा आहे की आपल्याला अॅनिव्हर्सरी निमित्ताने आपण इथे आलो आहोत. कारण हे फक्त दर्शन नाहीये, आमच्या 20 वर्षाच्या सहजीवनाला भगवंताकडून दिलेला आशीर्वाद आहे. तर आता आपण जाऊ, गाडी पार्क करू, थोडस फ्रेश होऊ आणि मग जाऊ भगवंताच्या दर्शनाला. आता आपण गाडी पार्क केली आणि आपण आलो दर्शनासाठी जात होतो. तर तिथे एक 200 रुपयाचा पास मिळतो, जो की आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी थोडस लवकर दर्शन होईल अशासाठी असते आणि ते देणगी स्वरूपात जातं. तर ते पास जो आहे ते 2 ठिकाणी मिळतो. एका ठिकाणी मंदिराच्या जवळच आणि एक थोडस पुढे गेल्यानंतर एक पार्किंग आहे मोठी त्र्यंबकेश्वर संस्थांची. तिथे तो पास मिळतो आणि तिथे गर्दी नसते अजिबात. आणि तिथली एक सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथला पास हा बायोमेट्रिक पद्धतीने दिला जातो. म्हणजे जर तुम्ही स्वतः तिथे उपलब्ध असाल तरच तुम्हाला तो बोटाचे ठसे आणि तुमचा फोटो घेऊन त्यानंतरच दिला जातो. तुम्हाला फोटोमध्ये तो पास दिसतच असेल. तर त्या पद्धतीचा पास आहे. म्हणजे एका माणसाचे 200 रुपये घेतले जातात आणि तो पास दिला जातो. तर ही फार सुंदर पद्धत आहे. अशी जर सगळ्या ठिकाणी जर पद्धती वापरल्या तर जे फसवाफसवीचे धंदे होतात, पैसे घेऊन दर्शनाला आतमध्ये सोडतो वगैरे, हे काही प्रकार होणार नाही. तर हे फार सुंदर एक उपक्रम आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानांकडे. आता आपण दर्शन रांगेत आलो होतो आणि ते दर्शन रांगेमध्ये तुम्ही बघाल तर 200 रुपयाच्या लाईनमध्ये पण भरपूर गर्दी आहे. पण ते एक कायमस्वरूपी महादेवाचा जय जयकार चालू असतो, हर हर महादेवचा उद्घोष चालू असतो. फार असं पॉझिटिव्ह वाईज येतं तिथे आल्यानंतर. सुंदर वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या छोट्याशा पण हिरव्यागार पर्वतरांगांनी वेढलेल्या गावात हे मंदिर वसलेलं आहे. भगवान शिवाच्या त्र्यंबक किंवा 3 डोळ्याच्या रूपांसाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम 17व्या शतकात पेशवे नानासाहेबांनी केले होते. हे मंदिर काळे दगड पासून बनवलेले आहे. त्याच्यावर नक्षीदार दगडी कलाकृती आहे. आणि या मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात नक्षीकाम, कोरीव शिल्पकला, विशाल सभा मंडप आणि गाभाऱ्यातील देवस्थान, हे सगळं पाहताना प्राचीन काळाची आठवण करून देते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे विशेष म्हणजे शिवलिंग सामान्य दगडी स्वरूपात नसून 3 मुखी असलेले आहे. म्हणजे 3 मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यामुळे हा एकमेव ज्योतिर्लिंग त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक विशेष पूजा केल्या जातात. त्यातील प्रसिद्ध अशा पूजा म्हणजे नारायण नागबली, पितृशांतीसाठी आणि अनिष्ट दोष निवारणासाठी केली जाते. दुसरी पूजा म्हणजे कालसर्पदोष पूजा, जी राहू केतूच्या दोषासाठी केली जाते. आणि तिसरा म्हणजे महामृत्युंजय जप, आरोग्य, शांती आणि आयुष्यवाढीसाठी केलं जातो. इथे त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या पॉझिटिव्ह घडायला सुरुवात होतात. आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघू आणि बाहेर आहे स्वयंभू गायत्री माता मंदिर, जिथे आपण दर्शन घेऊ आणि तिथून आता मिळालेला प्रसाद तुम्हाला दाखवतो. हा बघा, आता आपलं दर्शन तर झालेलं आहे. आता आपण इथून परतीच्या प्रवासाला निघू. ठाणे ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास ठाणे मार्गे कळवा, भिवंडी बायपास, कसारा घाट, इगतपुरी, त्यानंतर घोटी गावातून जो आपण शॉर्टकट बघितला तिथून त्र्यंबकेश्वरला येतो. या रस्त्याचं अंदाजे अंतर आहे 150 ते 160 किलोमीटर आणि साधारण एक 4 ते 5 तास लागतात राईडला. रस्ता फार सुंदर आहे, फक्त घाटामध्ये सांभाळून गाडी चालवणं गरजेचं आहे. तर ही होती आजची ठाणे ते त्र्यंबकेश्वर अॅनिव्हर्सरी राईड. यात्रा अजून चालू आहे. 12 ज्योतिर्लिंग जे करायचे ठरवले त्यापैकी आपले अजून 9 ज्योतिर्लिंग बाकी आहेत. तर माझ्यासोबत माझी पार्टनर, माझी बायको कायमस्वरूपी सोबत असेलच. तरी आपल्याला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला बरेच दिवस वाटायचं की एक टॅगलाईन पाहिजे, माझी बरेच दिवस होत नव्हती, आज झाली.
प्रवास कोणताही असो, सोबत योग्य व्यक्ती असेल तर तो आयुष्यभर आठवणीत राहतो.